नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस.एम. अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामसेवक ची जी पदभरती निघणार आहे, या ग्रामसेवक पदासाठी लागणारी पात्रता काय असते या संदर्भात माहिती आणि या ग्रामसेवक पदाविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन झालं नसाल तर जॉईन व्हायचं आहे, सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि पद्धत, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सुरुवातीस शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ। ग्रामसेवकासाठी ग्रामसेवक हे पद जे आहे ते ग्रामपंचायत मध्ये असतं। सर्वांना माहिती आहे ग्रामसेवक म्हणजे काय ते सांगण्यापूर्वी एक शैक्षणिक पात्रता म्हणजे काय याकडे जाऊ। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणं फार महत्त्वाचं आहे। 60% प्लस गुण असावेत आणि जर पसंतीला गुण नसतील तर पदवीला अर्ज करताना कृषी पदवी देखील असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला जर 60% गुण 12वी मध्ये नसतील तर त्याच्यावर पर्याय म्हणून तुम्हाला कृषी पदवी जी असते ती तुम्हाला असणं गरजेचं आहे। अर्ज भरण्यासाठी पूर्वी तुम्हाला नंतर जाहिरात आल्याच्या नंतर संपूर्ण माहिती सांगू। तर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच होत असतात। दुसरं म्हणजे मित्रांनो, वयोमर्यादा आपण पाहिली तर 18 वर्ष तुमचं पूर्ण असणं फार महत्त्वाचं आहे आणि पगार किती भेटतो या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिल्ह्याभरातून ग्रामसेवकांना वेतन दिले जाते। 7व्या वेतनानुसार 18,000 ते 23,000 रुपये पगार मिळतो आणि यामध्ये वाढ सुद्धा होतो। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही 12वी पास, 60% प्लस तुम्हाला 60% तुम्हाला जे 12वी मध्ये गुण पाहिजे, टक्केवारी पाहिजे। आता नेमकं हे वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, वयोमर्यादा किती आहे 18 ते 38 वर्ष। अर्ज शुल्क तुम्हाला लागणार आहेत जनरल साठी 450 रुपये। ते जाहिरात आल्याच्यानंतर या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती पाहू। फक्त एवढं लक्षात ठेवा की ग्रामसेवकाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, 60% आपला 12वी मध्ये असणं गरजेचं आहे, आपलं वय 18 ते 38 असणं गरजेचं आहे। हे 2-3 पात्रता लक्षात ठेवा। ग्रामसेवकाच्या जागा निघाल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल। पोलीस भरतीविषयी दिल्ली कॉन्स्टेबल